जन्माला आला की तो काय करतो, लहानपणापासून काय चाललंय घरामध्ये ते बघत असतो. त्याला आयटीआय सारख्या डायग्राम वगैरे काढून द्यायची गरज नाही. याला फरशी म्हणतात, याला खरवत म्हणतात, खरवत कशी पकडायची असते नाही, घरातच त्याचं प्रशिक्षण सुरू होतं. तसंच इतर जातीचं सुद्धा जे प्रशिक्षण आहे, तर प्रत्येक जात एक व्यवसाय दर्शवते आणि ते जे शिक्षण आहे ते घरातच सुरू होतं. म्हणजे बाहेर जाऊन नोकरी मागायची गरज नव्हती. पिढ्यानुपिढ्या हे बिझनेस चालत आलेले होते. मग वर आणि वधू जर एकाच जातीतले असतील तर काय होतं, त्यांच्या होणाऱ्या मुलाला तो व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असणारे स्किल सेट, गुणधर्म अनुवंशाने मिळतात. आईचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील जे काम करत आलेले आहेत, समजा सुतारकाम, मग ते सुतारकामाची कौशल्य आणि वडिलांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील जे कर्म करत आलेले आहेत, काम करत आलेले आहेत, ती सुतारकामाची कौशल्य, दोन दोन फॅमिलीमध्ये दोन दोन परिवारांची सुतारकामाची कौशल्य, कलागुण त्या बालकाला अनुवंशाने मिळतात. आणि जर हे वर आणि वधू वेगवेगळ्या जातीचे असले, वेगवेगळे, मग त्यांचे व्यवसाय वेगवेगळे झाले, मग होणाऱ्या बाळाला एक ना धड भराभर चिंध्या अशी अवस्था होते. मग अशा प्रकारे जेव्हा जाती व्यवस्थेनुसार लग्न केली जायची, तोपर्यंत काय व्हायचं, तो बाळ जन्माला यायचा, त्याचं घरातच प्रशिक्षण सुरू व्हायचं. आई आणि वडील दोघांचे पिढीजात ते गुण असल्यामुळे त्याला प्राप्त व्हायचे आणि त्या कार्यामध्ये त्याला लहानपणापासून स्वभावतः आवड असायची. वडील जेव्हा आजारी पडायचे तेव्हा तो त्यांना मदत करायचा आणि वडिलांच्या नंतर तो जो बिझनेस आहे तो स्वतः सांभाळायचा, तो व्यवसाय तो स्वतः सांभाळायचा. नवीन बिझनेसचा स्टार्टअप करणे याच्यापेक्षा जो आधी चालत आलेला आहे बिझनेस तोच पुढे चालवणं श्रेयस्कर असतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा भारतामध्ये जोपर्यंत या जाती व्यवस्थेनुसार लग्न केली जायची, जाती व्यवस्थेनुसारच व्यवसाय चालत असायचे पिढ्यानुपिढ्या, तोपर्यंत भारत सोने की चिडिया म्हणून ओळखला जायचा. विदेशातले लोक इकडे यायचे ते भारताला सोने की चिडिया म्हणायचे. आणि जेव्हापासून या सगळ्यांनी आपापले परंपरेने चालत आलेले बिझनेस सोडून टाकले आणि इंग्रजांच्या हाताखाली नोकरी करू लागले, तेव्हापासून काय झालं, भारताची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली. म्हणजे ही जाती व्यवस्था आहे, त्याच्या मागचे सकारात्मक दृष्टिकोन भरपूर आहेत. जसं कावीळ झालेल्या माणसाला पांढरा शुभ्र चंद्र सुद्धा पिवळा दिसतो, तसा नकारात्मक भावनेने बघणाऱ्याला या जाती व्यवस्थेत नकारात्मक दिसणार. सकारात्मक चष्मा लावून बघितला तर कितीतरी त्याच्या मागचे पॉझिटिव्ह पॉइंट्स, सकारात्मक मुद्दे लक्षात येतील. या जाती व्यवस्थेमुळे प्रत्येकाला जन्मतः व्यवसायाचा अधिकार प्राप्त व्हायचा. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याचं दार ठोकावं लागायचं नाही की मला नोकरी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. घरातच असायचं आणि तेव्हा भारत सोने की चिडिया होता. तुम्ही म्हणाले एकाच जातीत विवाह का करायचे हे समजले, पण भिन्न गोत्रात पाहिजे असं सुद्धा म्हणतात. एका जातीत पण भिन्न गोत्रात हे काय आहे, गोत्र म्हणजे